आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईतील विधान भवनात एकूण 13 दिवस कामकाज चालणार। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार। महायुती सरकारचं हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं शेवटचं अधिवेशन, त्यामुळे विरोधक सुद्धा या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत। मुंबईच्या ताजलँड इथं झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंकडून आमदारांना मार्गदर्शन, अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या, तर दररोज शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा असं बैठकीत सांगितलं गेलंय। आजच्या अधिवेशनामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरू, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न यासोबत इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे ऐरणीवर, सुनील प्रभूंचं वक्तव्य। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज संसदेत अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार। राष्ट्रपती सरकारच्या पुढच्या 5 वर्षांच्या कामाचा रोडमॅप सांगणार। राज्यसभेचं अधिवेशनही आजपासून सुरू, राज्यसभेचा पहिला दिवस वादळी ठरू शकतो, विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारच्या हालचाली, 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा ठेवण्याच्या तयारीत। विधान परिषदेतील 5 आमदारांचा आज निरोप समारंभ, शिवसेनेचे 2 आणि भाजपचे 3 आमदार निवृत्त होणार। मंत्रालयातील प्रवेश आणखी कठीण, खासगी व्यक्तींना मंत्रालयात वाहन आणण्यासाठी फक्त 3 तासांची मुभा, दुपारी 2 ते 5:30 वाजेपर्यंत वाहनं मंत्रालयात आणता येतील, गृह विभागानं नव्यानं आदेश जारी केले। बॉडीबॅगचा घोटाळा कुणी केला? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे आम्हाला प्रश्न विचारतात, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। सगळ्यात जास्त पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात झाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला। माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा वरळीमध्ये जागता पहारा, मतपेट्या सुरक्षित रवाना होईपर्यंत किशोरी पेडणेकर फील्डवर, मतपेट्या नेताना चुकीचा प्रकार घडू नये यासाठी ठाकरे गटाकडून विशेष काळजी। मंत्रिमंडळ विस्तार किंवा तिकीट मिळवण्यासाठी मोदींनी बैठक बोलावली, तर अर्थमंत्री, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पळत जातात, मात्र जीएसटी परिषदेला गैरहजर राहतात, रोहित पवार यांची टीका। मुसळधार पावसाची जुलैपर्यंत प्रतीक्षा, जून महिन्यातील उर्वरित दिवसही कोरडेच जाणार, हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये झिका आजाराचा आणखी एक रुग्ण, मुंढवा भागातील 47 वर्षीय महिलेचा रक्त चाचणीचा अहवाल झिका पॉझिटिव्ह। आज जाहीर होणार 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी, यादीनंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि त्या संदर्भातील नावं जाहीर केली जातील। विधवा महिलांना वारसा हक्क प्रमाणपत्रासाठी 75,000 फक्त 10,000 रुपयांचं शुल्क, प्रमाणपत्राचं शुल्क कमी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 5.28% पाणीसाठा शिल्लक, पावसाच्या अनियमिततेमुळे धरणातील पाणीसाठ्यात विशेष भर पडलेली नाही। 5 स्टार हॉटेल्स, मॉल्स, बाटलीबंद पाण्याचे कारखाने, रेसकोर्समध्ये आणखी पाणी कपातीची शक्यता, पुढचे 2 ते 3 दिवसात आढावा घेऊन वरिष्ठ अधिकारी निर्णय घेणार। सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी TRAIचे मोठे पाऊल, अनोळखी नंबरवरून फोन आल्यास नंबरसह त्याचं नाव सुद्धा दिसणार, संपूर्ण देशामध्ये ही सेवा 15 जुलैपासून सुरू होईल। पुणे मेट्रोची स्वारगेटपर्यंत सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं काम 95% पूर्ण। मुंबईमध्ये मेट्रो 3 लवकरच सुरू होणार, राज्य शासनाच्या हिश्शाची 1163 कोटी रक्कम MMRDAला देण्याऐवजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। मध्य रेल्वे प्रशासनाकडून हार्बर रेल्वे मार्गावरच्या लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय, प्रति तास 80 किलोमीटर या वेगानं धावणारी लोकल आता प्रति तास 95 किलोमीटर या वेगानं धावेल।
गोखले पुलाचा मुहूर्त हुकण्याची शक्यता. 1 जुलैपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं पालिकेचं नियोजन. मात्र अजूनही पुलाचं काम सुरू असून 4 दिवसात पूल कसा खुला होणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम. पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंढा घाट अवजड वाहतुकीकरता पूर्णतः बंद. 31 ऑगस्टपर्यंत हा आदेश लागू असेल. कोकण रेल्वेचा 30 जून ते 30 जुलै दरम्यान मेगा ब्लॉक. नेत्रावती मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल. या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंत सीमित राहील. सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात विमा जाहीर केला. मात्र शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचं समोर. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकऱ्यांना सरकारनं हेक्टरी अनुदान जाहीर करावं. आशिष देशमुख यांची मागणी. लातूर नीट प्रकरणाचा तपास सीबीआयकडे. आतापर्यंत 2 जणांना अटक तर दोघे फरार झालेल्या दोघांचा तपास सुरू. विधान परिषदेत राष्ट्रवादीला पूर्व विदर्भात संधी द्यावी. राष्ट्रवादीच्या नेत्यांची अजित पवारांकडे मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.